विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025-26 या वार्षिक अभ्यासक्रमानुसार BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राचे जे राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता आज आपण हा तास ठेवलेला आहे. BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी राज्यशास्त्र विषयाचे आहेत त्या राज्यशास्त्राच्या अनिवार्य विषयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी भारतीय शासन आणि भारतीय संविधान आणि शासन या पेपरची माहिती मागच्या काही तासिकेमध्ये बघितलेली आहे. त्याप्रमाणेच जो मागील तास होता त्याचाच हा एक उत्तरार्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान आणि शासन याबाबत आपण जी माहिती बघत होतो त्या माहितीमध्ये भारताने जे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेलं आहे त्या संविधानानुसार भारत हा देश आज प्रजासत्ताक देश म्हणून कसा ओळखला जातो याची चर्चा आजच्या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, भारताने जे संविधान स्वीकारलेलं आहे ते संविधान 26 जानेवारी 1950 या रोजी जरी स्वीकारलेलं असलं तरी या संविधानावरती जो प्रभाव पडलेला आहे त्या प्रभावाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. संविधान स्वीकारल्यानंतर या संविधानावरती जो प्रभाव पडलेला आहे त्या प्रभावाची माहिती बघत असताना ऐतिहासिक घटकातून आपण मागच्या तासिकेमध्ये चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे 19 आणि 20 शतक हे भारतीय समुदायासाठी भारतीय अस्तित्वासाठी अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. या वर्षाने या शतकाने भारतास खूप काही देऊन गेलेलं आहे. त्यामध्ये भारतामध्ये ज्या मानवी समूहाने जे प्रयत्न केलेले आहेत हे खरे प्रयत्न विज्ञानवादी प्रयत्न म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या अथक परिश्रमातून भारत एक छानसं संविधान स्वीकारलेलं आहे. हे जे संविधान आहे या संविधानाची रचना बघत असताना, निर्मिती बघत असताना जेव्हा
46मध्ये ब्रिटिशांनी भारताला आवर्जून सांगितलं की भारत हा स्वातंत्र्यासाठी आणि संविधान निर्मितीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मागच्या तासिकेमध्ये आपण या विवेचनाची सुरुवात करत असताना 20व्या शतकातील पहिल्या दशकापासून ते 4थ्या ते 5व्या दशकापर्यंत जे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जे बदल झालेले आहेत त्या बदलांचा आपण आढावा घेतला आणि त्या चळवळीमधून भारतामध्ये एक नवीन नेतृत्व उदयास आलं आणि ते म्हणजेच भारतीय संविधान निर्माण करण्याचं. भारतीय संविधान निर्माण करत असताना या संविधानाची जी पार्श्वभूमी होती की हे संविधान सभेचे सभासद कसे निवडून पाठवावेत त्यांच्या निवडीची सुद्धा माहिती मागच्या तासिकेमध्ये बघितलेली होती. आणि तो दिवस भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये पदार्पण करतो तो म्हणजेच 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान सभेत जे प्रतिनिधी निवडून गेलेले आहेत त्या प्रतिनिधीद्वारा एक प्रकारे संविधान सभेचं कामकाज सुरू होतं. या संविधान सभेच्या कामकाजाची चर्चा करत असताना जे संविधान सभेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी होते ते सर्व प्रतिनिधी लोकशाही तत्वांच्या विचारांचा स्वीकार करून हे प्रतिनिधी निवडून आलेले होते. या प्रतिनिधीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक होते, वेगवेगळ्या मतप्रवाहांचे लोक होते, परंतु त्यांनी या संविधान सभेमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने त्यांनी फ्रेम तयार केली ती फ्रेम अतिशय उच्च दर्जाची होती. 9 डिसेंबर 1946 रोजी जेव्हा हे प्रतिनिधी निवडून येतात, निवडून आल्यानंतर या प्रतिनिधींचं एक समूह तयार होतो आणि त्या समूहातून एका व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड करावी लागते. आणि प्रथमतः 9 डिसेंबर 1946 या रोजी संविधान सभेचं कामकाज चालवण्यासाठी एका अध्यक्षाची आवश्यकता असते आणि अध्यक्षाची निवड करत असताना अस्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड ही केली जाते आणि ते संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडून येतात. परंतु हा कालखंड 2 दिवसापुरता चालतो. खऱ्या अर्थाने संविधान सभेचं कामकाज चालविण्यासाठी ब्रिटिश यांनी भारताला सुचवलं होतं की संविधान सभेचं कामकाज करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संविधान सभेला एक स्थायी अध्यक्ष निवडणं अतिशय गरजेचं होतं. आणि त्यामुळे स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती केली जाते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे खऱ्या अर्थाने संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले जातात. विद्यार्थी मित्रांनो, ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या नियंत्रणाखाली संविधान सभेचं कामकाज हे चालू होतं. अशा पद्धतीने या संविधान सभेच्या सुरुवातीस अध्यक्ष जरी 2 असले तरी अस्थायी अध्यक्षाप्रमाणेच स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती केली जाते आणि त्यांच्या नियुक्तीतून हे संविधानाचं कामकाज
सुरू होतं. अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या उगमाची माहिती आपण आजच्या तासिकेमध्ये बघितलेली आहे. धन्यवाद.